हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 18 ऑक्टोबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. आजचा 18 ऑक्टोबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. आपली जी पहिली न्यूज आहे ती केरळा स्टेटशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आता केरळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन तिथं पुरासारखी परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. हे काल पण आपण न्यूज बघितली होती की इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं तिथं अलर्ट जाहीर केलेला आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. त्याच्यामध्ये अलर्ट किती प्रकारचे आहेत? रेड अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट आहे आणि येल्लो अलर्ट आहे. मी तुम्हाला काल ती माहिती सांगितली होती. तेच इथं सांगणारी ही न्यूज आहे. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 27 लोकांचा मृत्यू झालेला आहे असं या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग आता पहिलं तर आपल्याला याच्यातून की पॉईंट काय घ्यायचं आहे, तर याच्यातून की पॉईंट विशेष करून केरळामध्ये कोट्टायम जिल्हा आहे आणि इडुक्की जिल्हा आहे ना, त्या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची खूप वर्स्ट कंडिशन झालेली इथं पाहाव्यास मिळते. याच्यामधून की पॉईंट पहिला आपण घेऊ शकतो, केरळाचं लोकेशन इंडिया पॉलिटिकल मॅपवर जाऊन व्यवस्थितरित्या बघणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट, इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा दुसरा की पॉईंट. आणि तिसरा की पॉईंट जर आपल्याला घ्यायचा झाला तर आता इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट बरोबरच त्याच्या अलर्ट किती प्रकारचे असतात, त्या अलर्टचा मिनिंग काय असतो, याची डिटेल इन्फॉर्मेशन सुद्धा आपण घेऊन ठेवणं गरजेचं आहे. समजते? एवढं या न्यूजमधून आपण विशेष करून घेऊ शकतो. आणि तिसरा की पॉईंट, जसं की मी तुम्हाला काल सांगितलं होतं, ही जी पुरासारखी परिस्थिती झाली तो खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं ही परिस्थिती झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. मग आता पावसाची निर्मिती कशी होती, म्हणजेच काय तर मान्सूनची निर्मिती कशी होती, हा जो टॉपिक आहे जॉग्राफीचा आपला, तो टॉपिक परफेक्ट करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामधून मग परतीचा मान्सून काय असतोय वगैरे सर्व इन्फॉर्मेशन आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. निर्मिती कशी होती पावसाची, ही जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आपण त्याचा अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. एवढे की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतो. पुढची न्यूज आहे ती जम्मू काश्मीरशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि जम्मू काश्मीरमध्ये आणखी 2 मायग्रंट वर्करचा मृत्यू झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि वारंवार जम्मू काश्मीरच्या बाहेरच्या नागरिकांचा, विशेष करून इथं आतंकवाद्यांकडून मृत्यू घडवला जातोय, हत्या केली जाते. आणि ते जे हत्याकांड आहे ते आत्तापर्यंत सुरू असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. वारंवार जो अशा प्रकारच्या न्यूज आहेत ते आपल्याला पाहाव्यास मिळते. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग आता याच्यामधून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचं आहे, तर जम्मू आणि काश्मीरचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि जम्मू आणि काश्मीरचा उल्लेख आला तर मग जम्मू आणि काश्मीर जास्त न्यूजमध्ये कधीपासून आहे, तर 370 हटवल्यापासून जास्त न्यूजमध्ये. मग आर्टिकल 370मध्ये काय तरतूद दिली गेली होती त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. हे 2 की पॉईंट आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. मग आता ह्या 2 ज्या न्यूज आपण बघितल्यात ना, त्याच्यामध्ये इथं केरळाचा उल्लेख आला आहे, या न्यूजमध्ये जम्मू काश्मीरचा उल्लेख आला आहे. मग दोन्ही स्टेटचं जे काही लोकेशन आहे, इंडिया मेट्रोलॉजिकलची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण इथंच बघण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण पहिल्यांदा इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटविषयी छोटीशी इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न करूयात. पहिलं तर भारत मौसम विज्ञान विभाग ज्याला आपण म्हणतो, इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ज्याला आपण म्हणतो, त्याचा लोगो मध्ये बघितलं तर आपल्याला त्याचं जे वाक्य आहे ते काय आहे, तर आदित्यत जगिते वृष्टी हे त्याचं सिम्बॉलमधलं वाक्य असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. याच्यावरती अशा प्रकारावरती सुद्धा क्वेश्चन बऱ्याच वेळा आयोग विचारत असते, MPSC घ्या किंवा UPSC घ्या. त्याचबरोबर याची स्थापना कधी झाली, तर 1875 रोजी IMDची स्थापना झालेली पाहाव्यास मिळते. टाईप काय, तर गव्हर्नमेंट एजन्सी, म्हणजे सरकारी संस्था ही असलेली पाहाव्यास मिळते, एजन्सी असलेली पाहाव्यास मिळते. ज्युरिस्डिक्शन गव्हर्नमेंट ऑफ इंडियापुरतं मर्यादित आहे. हेडक्वार्टर त्याचं कुठं आहे, तर नवी दिल्लीमध्ये त्याचं हेडक्वार्टर असलेलं पाहाव्यास मिळते. ॲन्युअल बजेट किती आहे ते इथं दिलेलं आपल्याला. मिनिस्टर रिस्पॉन्सिबल कोण आहे, तर मिनिस्टर ऑफ अर्थ अँड सायन्स रिलेटेड जो कोणी मिनिस्टर असेल तो याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो ना. आता तो जो आहे तो मिनिस्टर कोण आहे, तर जितेंद्र सिंग, डॉक्टर जितेंद्र सिंग हे इंडियन मिनिस्टर आहेत अर्थ आणि सायन्सचे मिनिस्ट्रीचे.
एजन्सी एक्झिक्युटिव्ह इथं कोण कोण दिले त्यांची नावं दिलेली आपल्याला पाहाव्यास मिळतात. पेरेंट डिपार्टमेंट कोण आहे तर मिनिस्टर ऑफ अर्थ अँड सायन्स हेच पेरेंट डिपार्टमेंट असणार. त्याच्यामध्ये काय वाद असण्याची काय गरज नाही आहे. ही छोटीशी इन्फॉर्मेशन आपण विकिपीडियाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न केला इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटविषयी. आता आपण केरळाचं आणि जम्मू काश्मीरचं लोकेशन म्हणजे मॅप व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करू इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन. इथं आपण इंडिया पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून लोकेशन बघू शकतो. पहिल्यांदा आपण जम्मू आणि काश्मीरचं लोकेशन बघू शकतो, इथं आहे. आणि त्याच्या शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये पंजाब आहे, हिमाचल प्रदेश आहे, लडाख आहे. आणि इंटरनॅशनल बाउंड्री म्हटलं तर पाकिस्तानची इंटरनॅशनल बाउंड्री जम्मू आणि काश्मीरला शेअर होत असताना, टच होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर आपल्याला त्याचबरोबर कशाचं लोकेशन आपल्याला बघायचं आहे तर त्याचबरोबर आपल्याला केरळाचं लोकेशन सुद्धा बघायचं आहे. मग इथं खाली साऊथला आपण केरळाचं लोकेशन बघू शकतो. त्याच्यामध्ये इथं आपल्याला केरळा स्टेट दिसतंय आणि शेजारील राज्यांचा विचार केला तर त्याच्यामध्ये तामिळनाडू हे आहे आणि कर्नाटक हे राज्य आहे. या दोन राज्यांची बाउंड्री केरळाला शेअर होते आणि किनारपट्टीचा भाग जो आहे तो अरेबियन सीची जी किनारपट्टी आहे ती केरळाला लाभलेली असलेली पाहाव्यास मिळते. हे आपण जम्मू आणि काश्मीरचं आणि केरळाचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघण्याचा प्रयत्न केला इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन. आणि मग त्यातल्या त्यात जम्मू काश्मीर वारंवार न्यूजमध्ये असते ना, त्याच्यामुळं जर त्याचा डिटेल मॅप बघितला ना आपण तर त्याच्या डिटेलमध्ये जिल्हे बघणं गरजेचं असतं. मग ते जिल्हे इथं दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मुझफ्फराबाद आहे, कुपवारा आहे, बंदीपूर आहे, त्यानंतर बारामुल्ला आहे, त्यानंतर गंदेरबाल आहे, श्रीनगर आहे, त्यानंतर इकडं श्रीनगर आहे, इथं पण श्रीनगर दिसते आपल्याला. त्यानंतर बडगाम इथं आहे, इथं शोपियान आहे, इथं पुलवामा आहे, इथं अनंतनाग आहे, इथं किश्तवार आहे. त्यानंतर इथं रामबन आहे, इथं कुलगाम आहे इथं. त्यानंतर इकडं राजौरी पाहाव्यास मिळते, इकडं मीरपूर पाहाव्यास मिळते, इथं पुंछ आहे. आणि बाकी इकडं बघितलं तर इकडं जम्मू आहे, इथं सांबा आहे, इकडं कठुआ आहे, त्यानंतर उधमपूर आहे आणि इकडं दूधा आहे. हे तर खरं तर हे महत्त्वाचे जम्मू आणि काश्मीरचे जिल्हे असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते आणि याच जिल्ह्यांचा मिळून जम्मू आणि काश्मीर स्टेट बनलेलं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि इथंच मोठ्या प्रमाणात आतंकवादी कारवाया चालतात, मोठ्या प्रमाणात मिलिटंट सिव्हिलियनची हत्या करताना पाहाव्यास मिळतात. त्यानंतर इंडियन जवानांमध्ये आणि यांच्यामध्ये वारंवार कॉन्स्पिरसी पाहाव्यास मिळते आणि याच्यामध्ये वारंवार हे जे मिलिटंट्स आहेत यांचा खात्मा करणं सुरू तिथं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याच्यामुळे एकंदरीतच जम्मू आणि काश्मीर वारंवार न्यूजमध्ये असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. पुढचे महत्त्वाचे न्यूज कोणते बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती दिल्लीशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि दिल्लीमध्ये पोल्युशन वारंवार म्हणजे वरचेवर खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं पाहाव्यास मिळते. त्यामुळं जे दिल्लीचे CM आहेत अरविंद केजरीवाल यांनी पंजाब गव्हर्नमेंट असेल, हरियाणा गव्हर्नमेंट असेल, उत्तर प्रदेश गव्हर्नमेंट असेल यांना सुद्धा या पोल्युशनशी रिलेटेड त्यांची जबाबदारी त्यांनी ओळखायला पाहिजे आणि त्यानुसार कार्यवाही करायला पाहिजे, त्यानुसार त्यांनी त्यांच्या योजना आखायला पाहिजे असं त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये म्हटलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळे आणि दिल्ली पोल्युशनवरती UPSC मेन्सला क्वेश्चन पण आला आहे. त्यामुळं दिल्लीचं जे पोल्युशन आहे त्याचे कारणं काय काय आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. त्याच्या दृष्टीतून त्याचा अभ्यास करणं खरं तर गरजेचं होऊन बसतं, कारण आयोगानं सुद्धा याच्याकडे लक्ष दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. एवढंच इम्पॉर्टंट याच्यामध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती ब्रिटनशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि ब्रिटनचे ऑफिशियल्स, ब्रिटिश फॉरेन सेक्रेटरी जे लिज ट्रस्ट ही पर्सनॅलिटी आहे ती पुढच्या वीकमध्ये इंडियाला भेट देताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. आणि त्याच्यामध्ये विशेष करून अफगाणिस्तान सिच्युएशन आहे आणि इंडो पॅसिफिक रिजन आहे याच्यावरती चर्चा सखोलमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. त्याच्यामध्ये आकुसचा पण उल्लेख आलेला इथं पाहाव्यास मिळतो. त्यामुळे याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे तर इंडिया ब्रिटन रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याचे डिटेल इन्फॉर्मेशन, त्याचा डिटेल अभ्यास इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपण व्यवस्थितरित्या करून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट आपला काय असू शकतो तर इंडो पॅसिफिक रिजनशी रिलेटेड आकुसचा इथं उल्लेख आला. मग आकुस ग्रुप काय आहे, त्याची स्थापना नेमकी काय उद्देश ठेवून केली गेलेली आहे, कधी स्थापना केली गेली, ते सर्व इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे.
हे 2 की पॉईंट तर व्यवस्थितरित्या आपण करायला पाहिजे. त्याचबरोबर इथं अफगाणिस्तानचा उल्लेख आला. मग अफगाणिस्तानमध्ये काय सिच्युएशन चालली त्याची डिटेल इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे. करंट बेस्ड इश्यूमध्ये प्लेलिस्ट जी आपली आहे त्याच्यामध्ये ते लेक्चर तुम्हाला सापडेल. त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या प्लेलिस्टची मी लिंक पण दिली आहे. तिथं जाऊन तुम्ही ते लेक्चर बघा. म्हणजे अफगाणिस्तानची हिस्ट्री काय आहे ते टोटल हिस्ट्री तुम्हाला समजून घेता येईल. त्याच्यामध्ये मी सर्व काही तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि तोच आपला या न्यूजमधला तिसरा की पॉईंट होऊ शकतो. एवढे 3 की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतो. आणि चौथा जर घ्यायचं झालं तर आपण ब्रिटनचं इंडियापासून लोकेशन काय आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. तो मॅप जो आहे तो बघून ठेवणं गरजेचं आहे. मग तो जो मॅप आहे तो आता इथं गुगल मॅपच्या आधारावर आपण इथंच बघून ठेवण्याचा प्रयत्न करूयात. इथं आपण या मॅपच्या आधारे ब्रिटनचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघू शकतो. त्यालाच आपण युनायटेड किंगडम म्हणतो. ते युनायटेड किंगडमचं लोकेशन इथं पाहाव्यास मिळतंय. इथून या ठिकाणी जर आपण आलो तर इथं आपला इंडिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. हे जर आणखी युनायटेड किंगडम जर झूम करून आपण बघितलं तर आपण व्यवस्थितरित्या त्याचा मॅप व्यवस्थितरित्या बघू शकतो. मग ते आपण झूम करून बघूयात. इथं आपण झूम स्वरूपातला मॅप युनायटेड किंगडमचा बघू शकतोय. शेजारील महत्त्वाच्या कंट्रीज कोणकोणत्या आहेत तर त्याच्यामध्ये आयर्लंड आहे, इकडे फ्रान्स पाहाव्यास मिळतं, इकडे जर्मनी आहे, बेल्जियम आहे, नेदरलँड आहे, इकडं डेन्मार्क आहे, इकडं नॉर्वे आहे, इकडं नॉर्थ सी पाहाव्यास मिळतं. इथं टॉपोग्राफी बघायचं झालं तर इकडं बाल्टिक सी पाहाव्यास मिळतं आणि इकडं मेडिटरेनियन सी आहे. आणि हा जो एरिया आहे इकडचा तो सुद्धा एरिया खरं तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तो एरिया जो आहे तो नॉर्थ अटलांटिक ओशनचा एरिया असलेला पाहाव्यास मिळतो आपल्याला. आणि इकडं लॅब्राडोर सी आपल्याला असलेला पाहाव्यास मिळतं. हे आपण युनायटेड किंगडमचं म्हणजे ब्रिटनचं लोकेशन व्यवस्थितरित्या गुगल मॅपचा आधार घेऊन बघण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे ती खूप महत्त्वाची आजची न्यूज म्हणू शकतो आपण. कारण पुढची जी न्यूज आहे ती ग्लोबल हंगर इंडेक्सचा रिपोर्ट आला आहे आणि त्याच्याविषयी भाष्य करणारी न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. आणि आता ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये एकूण 116 कंट्री आहेत. त्याच्यापैकी आपल्या 2021च्या वर्षामध्ये इंडियाचा जो रँक आला आहे तो 101 वा रँक 101th रँक आलेला आपल्याला पाहाव्यास मिळते, जी की खूप वर्स्ट आहे. म्हणजेच आपल्यात मलनरिष्ट म्हणजे कुपोषित बालकांची संख्या जास्त असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. कुपोषण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्या कंट्रीमध्ये असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळंच एवढ्या खालची रँक आपली आलेली पाहाव्यास मिळते. परंतु त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं जे आपलं युनियन गव्हर्नमेंट आहे ते ग्लोबल हंगर इंडेक्सच्या विरोधात भाष्य करताना पाहाव्यास मिळते, रिपोर्ट त्यांचा देताना पाहाव्यास मिळते. गव्हर्नमेंटच्या हिशोबाने गव्हर्नमेंटच्या अकॉर्डिंग जो डेटा आहे त्यानुसार त्यांचं मत असं आहे की फक्त 3.9% जे चिल्ड्रन आहेत, 3.9% चिल्ड्रन फक्त जे आहेत ते कुपोषित आहेत, बाकी सर्व सदृढ आहेत असं त्यांचं मत आहे. कुपोषित नाही आहेत असं त्यांचं मत आहे. परंतु ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये जो आकडेवारी दिली ती आकडेवारी कुठंतरी हे इन्फ्लेटेड करणारी आहे, एक त्याच्यामध्ये फुगवटा दाखवला गेला आहे असं सुद्धा गव्हर्नमेंटनं ग्लोबल हंगर इंडेक्स रिपोर्टवरती आरोप केलेले आपल्याला इनडिरेक्टली पाहाव्यास मिळतात. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यातून आपल्याला आता मलनरिष्ट जो रँक आहे ग्लोबल हंगर इंडेक्सचा 2021चा तो रँक आपण व्यवस्थितरित्या करून ठेवणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणत्याही एक्झामला याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो आणि याच्या अगोदर आपली कशा त्यापद्धतीनं रँक होती हे सुद्धा आपण बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. आजचं एडिटोरियल सुद्धा याच्या संदर्भातच आले. त्याच्यात काही एवढी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये नाही, पण 2-3 कन्सेप्ट त्याच्यामध्ये दिले. ते एडिटोरियल डिस्कस करताना मी तुम्हाला सांगणारच आहे. मग आता याच्यातून की पॉईंट एकच घ्यायचा आहे की ग्लोबल हंगर इंडेक्सविषयी 2021चा इंडेक्स जो आता चालला आहे त्याच्यामध्ये 101वी रँक आहे. मग याच्या अगोदर 2020मध्ये आपली कोणती रँक होती, त्याच्या अगोदर कोणती रँक होती, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. आणि ग्लोबल हंगर इंडेक्स जो आहे तो कोणत्या बेसिसवरती काढला जातो, कोणत्या बेसिसवरती बालक कुपोषित आहे हे ठरवलं जातं. त्याची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, त्याची जी डेफिनेशन आहे ती आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. याच्यामधून एवढे की पॉईंट आपण घेऊ शकतोय. एवढंच महत्त्वाचं या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ग्लोबल पेजला, वर्ल्ड पेजला जी न्यूज आहे त्याच्यामध्ये चायनाविषयी भाष्य केले गेले या न्यूजमध्ये. आणि चायना जो आहे तो न्यूक्लिअर कॅपेबल हायपरसोनिक मिसाईल ही मिसाईल चायनानं टेस्ट केले असं एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग
एका साईडला आपण शांततेच्या दृष्टीतून प्रयत्न करतोय, मग युनायटेड नेशन असू द्या किंवा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल असू द्या, यांची स्थापनाच कशाच्या बेसिसवर झाली, तर यांची स्थापनाच शांततेच्या बेसिसवर झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. परंतु तरीसुद्धा एकीकडं शांततेच्या विषयी आपण भाष्य करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी न्यूक्लिअर वेपन टेस्ट करायचे, हे कुठंतरी अपोजिट ॲक्शन आहे. त्या ज्या डेडिकेशनला आपल्या पीस रिलेटेड, शांतता प्रस्थापित करण्याशी रिलेटेड जे कार्य करतायत कंट्री, त्यांच्या विरोधात चायना अशा पद्धतीने कार्य करताना पाहाव्यास मिळते. आता न्यूक्लिअर वेपनची, न्यूक्लिअर कॅपॅबल हायपरसोनिक मिसाईलचे टेस्ट करणं हे सांगतंय की भविष्यात युद्ध जरी झालं तरी आम्ही कोणत्या लेवलला जाऊ शकतो, हे चायना इनडिरेक्टली सांगताना याच्यातून आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि तेच या रिपोर्टमध्ये आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे, तर पहिला की पॉईंट, इंडिया चायना रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी खरं तर ही न्यूज आपल्याला महत्त्वाची न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. बाकी इम्पॉर्टंट याच्यामधून की पॉईंट आपलं घेण्यासारखं असं काही नाही आहे. पुढची जी न्यूज आहे ती रशियाशी रिलेटेड आहे. रशियन जे फिल्म मेकर्स आहेत त्यांची, म्हणजे जगामधली ती पहिली फिल्म आहे की जी स्पेसमध्ये शूट केली गेली. आणि तो जो स्पेसमध्ये शूट करायला गेलेली जी व्यक्तिमत्व होती सिनेमाशी रिलेटेड, ती परत जमिनीवरती म्हणजे परत पृथ्वीवरती वापस आलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात, त्यांचं शूटिंग पूर्ण करून. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामध्ये रशियाचा उल्लेख आला, अभ्यास आहे आपल्याला रशिया आणि इंडियाचं इंटरनॅशनल रिलेशन कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरा म्हणजे हा जो ही जी फिल्म आहे ती खरं तर पहिली स्पेसमध्ये शूट केलेली फिल्म आपल्याला असलेली पाहाव्यास मिळते रशियन जे ॲक्टर्स आहेत त्यांच्याकडून. त्यामुळं ती जी फिल्म आहे त्याच्याविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन पिढीला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे खरं तर ही न्यूज महत्त्वाची होती. बाकी इम्पॉर्टंट याच्यामध्ये असं काही नाही आहे. इथं आपल्या या नोटवरती महत्त्वाच्या न्यूज संपत आहेत. आता महत्त्वाचे एडिटोरियल्स आहेत ते आपण बघण्यास सुरुवात करू. आजच्या पेपरमध्ये महत्त्वाचे 2 एडिटोरियल आहेत. पहिलं तर हे ग्लोबल हंगर इंडेक्स विषयीचा जो रिपोर्ट आला आहे त्याच्यावरती जे मी तुम्हाला अगोदर सांगितले की त्याच्यावरती एडिटोरियल आलं होतं, ते एक इम्पॉर्टंट आहे आजचं एडिटोरियल. आणि दुसरं हे जे एडिटोरियल आहे ते सर सय्यद अहमद खान यांच्याशी रिलेटेड एडिटोरियल आहे. हे डिटेलमध्ये डिस्कस करायची काही गरज नाही, त्याच्यामध्ये फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन नाही, परंतु जेवढी इन्फॉर्मेशन महत्त्वाची तेवढी मी सांगण्याचा याच्यामध्ये प्रयत्न तुम्हाला करतोय. पहिलं जे एडिटोरियल आहे त्याच्यामध्ये ग्लोबल हंगर इंडेक्स नेमका कोणत्या बेसिसवरती काढला जातो हे याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अगोदर आपली रँक जी आली 2021मध्ये ती कितवी रँक आहे तर 101वी रँक आपली आलेली पाहावयास मिळते 116 कंट्रींपैकी. म्हणजे खूपच रँक आपली जी आहे ते खालची आलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर जर पुढं आपण बघितलं तर ग्लोबल हंगर इंडेक्सचं जे बेसिक कंपोनेंट्स काय आहेत, कशाच्या आधारावरती ग्लोबल हंगर इंडेक्स काढला जातो, कुपोषित बालक आहे ते नेमकं कशाच्या आधारावरती ठरवलं जातं, त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट इथं दिलेले आहेत. मग पहिलं काय सांगितलं इथं तर इनसफिशियंट कॅलरी इनटेक इज ॲप्लिकेबल फॉर ऑल एज ग्रुप्स. म्हणजे कॅलरी ज्या आपल्या बॉडीला हव्या असतात, कॅलरी ज्या आपल्या शरीराला हव्या असतात त्या जर इनसफिशियंट असतील म्हणजे सफिशियंट नसतील, पुरेशा नसतील, तरीसुद्धा तो जो बालक आहे तो कुपोषित कॅटेगरीमध्ये जाऊ शकतो. हा पहिली कॅटेगरी आहे कॅलरी इनटेकची. दुसरी बाकीच्या 3 कॅटेगरी अजून आहेत. त्याच्यामध्ये पहिली कॅलरी इनटेकची झाली. बाकीच्या 3 कोणत्या आहेत तर वेस्टिंग. आता बालकाचं एखाद्या वेस्टिंग होणं म्हणजे लो वेट फॉर हाईट, म्हणजे त्याच्या हाईटला जे वेट हवं असतं, त्याच्या हाईटसाठी जे वेट हवं असतं ना, ते जर वेट कमी असेल आणि हाईट खूप वाढलेली आहे आणि असा वाढलेला व्यक्ती दिसतोय, हाईट जास्त आहे परंतु तशा पद्धतीने बॉडी डेव्हलप झालेली नाही, खूप वाढलेलं व्यक्तिमत्व दिसते, त्याला आपण वेस्ट म्हणतो. वेस्ट आहे तो. वेस्ट आहे म्हणजे तो अर्थ वेस्टचा नाही आहे. या वेस्टची डेफिनेशन काय आहे तर हाईटच्या प्रमाणात वेट त्याचं नसतं, वजन त्याचं नसतं, त्याला आपण वेस्ट बालक असं म्हणतो. स्टंटिंग कशाला म्हणतात, दुसरा कॅटेगरी दिली स्टंटिंगची. आता स्टंटिंग कशाला म्हणायचं तर स्टंटिंग म्हणजे लो हाईट फॉर एज, म्हणजे एजनुसार त्याची जर हाईट कमी असेल, एजच्या प्रमाणात त्याची हाईट नसेल तर आपण त्याला स्टंट बालक म्हणतो. स्टंटिंग असं त्याला झाले असं म्हणतो. आणि त्यानंतर मोर्टॅलिटी म्हणजे मृत्यूदर त्याच्यामध्ये किती प्रमाणात आहे बालकांचा कुपोषणावर मुळे होणारा मृत्यूदर,
हे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट केलं जातं. त्याला आपण मॉर्टॅलिटी रेट असं म्हणतो. हे जे 4 इंडेक्स आहेत ते विशेष करून ग्लोबल हंगर इंडेक्स ठरवण्यासाठी मदत करत असतात. या 4 महत्त्वाच्या गोष्टींचा ग्लोबल हंगर इंडेक्स ठरवण्यासाठी मदत होतो. मग आता हे जे वेस्ट आहे आणि स्टंटिंग आहे ते तुम्हाला मी इमेजच्या माध्यमातून दाखवतो, गुगलच्या माध्यमातून, म्हणजे तुम्हाला वेस्ट बालक नेमका कसा असतो आणि स्टंट बालक नेमका कसा असतो ते तुम्हाला समजून घेता येईल. बघूयात मग आपण ते. इथं आपण या इमेजच्या माध्यमातून स्टंटिंग चिल्ड्रन्सचं एक्झाम्पल बघू शकतो. आता इथं जे चिल्ड्रन्स दिलेत ते चिल्ड्रन्सची जी हाईट आहे ती एजच्या नुसार म्हणजे त्यांच्या वयानुसार खूप कमी हाईट असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं 9 वर्षांपेक्षा जास्त जर 9 वर्षांची मुलं असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त वयाची मुलं असतील तर त्यांची हाईट 132 सेंटीमीटरपेक्षा जास्त असायला पाहिजे किंवा 132 सेंटीमीटर असायलाच पाहिजे असं एक स्टँडर्ड घालून दिलेलं आहे. परंतु या मुलांची हाईट जर बघितली तर ती हाईट त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे ही जी मुलं आहेत ती स्टंटिंग स्वरूपातली मुलं असलेली आपल्याला पाहाव्यास मिळतात. स्टंटिंगचे डेफिनेशन काय सांगितले तर स्टंटिंग म्हणजे वयाच्या प्रमाणात हाईट वाढत नाही, ती हाईट कमी राहते, त्याला आपण स्टंटिंग चिल्ड्रन्स असं म्हणतोय. आता वेस्ट चिल्ड्रन्सचं एक्झाम्पल बघूया आपण, इमेजेस बघूया. इथं आपण या इमेजेसमध्ये बघू शकतो वेस्ट चिल्ड्रनचं एक्झाम्पल. ही जी आपल्याला मुलं दिसत आहेत ना त्यांचं हाईटच्या प्रमाणात वेट नसलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला, म्हणजे त्या प्रमाणात त्यांचं पोषण झालेलं नाही, त्यामुळे ते कुपोषित असल्यासारखे अशी मुलं आपल्याला दिसत आहेत. हा फरक आहे स्टंटिंगमधला आणि वेस्ट चिल्ड्रन्समधला. समजते तुम्हाला, ते इमेजेसच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये आणि खूप साध्या पद्धतीने समजून घेता येईल आणि लक्षात पण ठेवता येईल. आणि मग तेच या एडिटोरियलमध्ये सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि इंडियामध्ये मग याच्या अगोदर काय पोझिशन होती वगैरे वगैरे याच्यामध्ये डिस्कशन केले. ते काय आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, आपल्यासाठी हे ज्या कन्सेप्ट होत्या ना त्या खरं तर इम्पॉर्टंट होत्या. ग्लोबल हंगर इंडेक्स नेमका काढला कसा जातो, त्याच्यामध्ये नेमका कशाचा विचार केला जातो, या 4 गोष्टींचा विचार केला जातो, हे मी तुम्हाला समजावून मला सांगायचं होतं तुम्हाला याच्यामधून. ते तुम्हाला व्यवस्थितरित्या मी समजावून सांगितलं. ही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे माझ्या मते. आणि रँक 1 आपली 2021ची रँक 101 आहे 116 कंट्रीजपैकी. आणि ती रँकसुद्धा खूप वर्स्ट आहे. याच्या अगोदरचा जर डेटा बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही विशेष अशी कामगिरी केलेली आपल्याला पाहाव्यास मिळत नाही. त्यामुळं या वर्षीच्या आणि गेल्या 1-4-5 वर्षातला जो इंडेक्समध्ये ग्लोबल हंगर इंडेक्स आहे त्याच्यामध्ये इंडियाची रँक काय ती फक्त तुम्ही व्यवस्थितरित्या बघून ठेवा, जेणेकरून याच्यावरती कसा जरी क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला तो टॅकल करता यावा. पुढची इन्फॉर्मेशन जी आहे ती पुढचं एडिटोरियल जे आहे ते पुढचं एडिटोरियल सर सय्यद अहमद खान यांच्याविषयी एडिटोरियल आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. सर सय्यद अहमद खान ही खूप महत्त्वाची भारताची एक पर्सनॅलिटी आहे. त्यांनी रिलिजियस युनिटी म्हणजे धार्मिक एकतेसाठी प्रयत्न केले त्यांच्या हयातीमध्ये. आणि एज्युकेशनच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने एकात्मता डेव्हलप करू शकतो याच्यावरती सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले आपल्याला पाहाव्यास मिळालं. त्याचबरोबर ते अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचे AMUचे फाउंडरसुद्धा आहेत. त्याला आता 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या युनिव्हर्सिटीला. त्यामुळं सर सय्यद अहमद खान हे जास्त न्यूजमध्ये असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. यांच्यावरती अनेक लेखकांनी बुकसुद्धा लिहिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालेत आत्तापर्यंत. त्यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1817 रोजी झालेला आपल्याला या एडिटोरियलमध्ये सांगितलेलं आहे. आणि 1883 मधलं त्यांचं एक स्टेटमेंट आहे, त्याच्यामधून त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की जर म्हणजे त्यांना त्याच्यातून हे सांगायचं होतं की एज्युकेशन जे आहे ते इंडियामध्ये कोणत्याही जगातील कंट्रीमध्ये इंटिग्रिटी आणि रिलिजियस युनिटी डेव्हलप करू शकतं असं त्यांचं स्पष्ट मत होतं. आणि त्यांच्या उभ्या हयातीमध्ये पूर्ण जीवन त्यांनी याच्यासाठी प्रयत्न करण्यात व्यतीत केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतात. ज्यावेळेस इंग्रज होते त्यावेळेससुद्धा त्यांनी जी कामगिरी केली ती खरं तर वाखाणण्याजोगी आहे असं लेखकानं या एडिटोरियलमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि नॅशनल एज्युकेशन, आताची जी न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे ती जर पॉलिसी बघितली तर त्यावेळेसचा सर सय्यद अहमद खान यांचा जो विचार होता, त्यावेळेचं त्यांचं जे काम होतं ते आजच्या घडीमध्ये सुद्धा रिलेव्हंट आहे असं या एडिटोरियलमध्ये लेखकानं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता याच्यातून की पॉईंट आपल्याला काय करायचं आहे तर पहिला की पॉईंट सर सय्यद अहमद खान जे आहेत त्यांच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे. इतिहासाच्या दृष्टीतून आपल्याला हे महत्त्वाचं होऊन बसतं.
दुसरं काय आहे तर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचा इथं उल्लेख आला. मग अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे. त्याची स्थापना कधी झाली, त्याचे फाउंडर तर सर सय्यद अहमद खान होते, हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले. त्याच्याच रिलेटेड काय महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आणि तिसरा की पॉईंट जो आहे तो विशेष करून न्यू नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आपली आली आहे त्याच्यामध्ये काय नवीन नवीन तरतुदी केल्या गेलेल्या आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. समजते? एवढं 3 की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतो. या एडिटोरियलमधून घेऊ शकते. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. या नोटवरती इथं आपले महत्त्वाच्या न्यूज आणि महत्त्वाचे एडिटोरियल्स जे आहेत ते समाप्त होत आहेत. आणि या नोटवरती आजचा द हिंदू सुद्धा मी समाप्त करतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, तो पण जॉईन करा, जेणेकरून इतर अपडेट्सच्या लेक्चरशी रिलेटेड असतात त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. सो या नोटवरती मी तुमची आजच्यापुरती रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.